नाहीयेत। तर कांद्याचे घसरलेले दर आणि इंधन दरवाढी विरोधामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत। तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद दोन्ही राष्ट्रीय महामार्ग हे रोखून धरलेले होते। त्यानंतर आता पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एका बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यामधलाच कांद्याला 1580 भाव का बाकीच्याकडं ते का खरेदी करत नाही काय हे त्यासाठी मी ते काय 1500 भावाने घेतात ते सर्व जिल्ह्यात सगळ्याला व्हायला पाहिजे। नाशिक जिल्ह्यामधलाच एवढं का मागच्या वेळी पण पांढरा कांदाला गुजरातमधला पांढरा कांदा निर्यात केलेत आणि महाराष्ट्रामधला कांदा हे दुटप्पी केरळ सरकारचं कशासाठी हे असं त्यासाठी आम्ही निषेध करत हे गळ्यात कांदा घातलो आम्ही। सोलापूरकरांना अन्याय होत असं वाटतं? नाही बघा, हे मुळात जे ते सरकारने डिक्लेअर केलं कांद्याचा भाव हमी भाव ते मुळात आम्हाला मान्य नाही। कारण उत्पादन खर्च वेगळं, पण शेतात तयार झालेला माल कापून ते पोत्यात भरून ते सगळं आणायला 1400 रुपये खर्च येत आहे ट्रान्सपोर्ट ते, आणि यांनी देतात 1200 रुपये। ह्याच्यात तर अजून मारलं आम्हाला त्याच्यात घेतलं नाही। सगळ्यात जास्त कांदा आमच्यात येत आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यात येत आहे आणि तिथल्या जिल्ह्याला सोडलंय ते तर अजबच प्रकार आहे। अनेक गोष्टी शेतकऱ्याला सगळ्या बाजूने अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे। सरकार काय म्हणतंय, शेतीचं उत्पन्न दुप्पट करणार, कसं करणार? रासायनिक खाद देणार नाही, इस्रायलचं खाद देणार नाही, कसं दुप्पट होणार? मजुरी भरमसाठ वाढलेला आहे। एक तर मजुरीचा प्रश्न आहे, एका कामाला आता 600 रुपये महिला मजुरी घेऊ लागलेत। अनेक याला सरकार बी इकडं मदत करत नाही आणि इकडं मार्केट कमिटीत दलाल बसलेले आहेत। काय अडचणी येतात काँग्रेस? तर तिकडे नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यात महाविकास